नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TET साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत. आजचा जो काही आपला विषय आहे तो आहे भारताची नदी प्रणाली, म्हणजे भूगोल विषयामधील भारताची नदी प्रणाली. हा जो काही महत्त्वाचा एक टॉपिक आहे त्यावरही आपण परीक्षेमधले जे प्रश्न आपल्याला पुन्हा पुन्हा विचारले जातात, म्हणजे महत्त्वाचे प्रश्न किंवा IMP प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. मग आजचं आपलं लेक्चर कोणासाठी उपयुक्त असणार आहे, तर ज्यांना पेपर 1 द्यायचा आहे, म्हणजे परिसर अभ्यास आहे तुमचं, त्याच्यासाठी तुम्हाला भारताची नदी प्रणाली याच्यावरती 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर ज्यांचा पेपर 2 द्यायचा आहे आणि पेपर 2 मध्ये कोणता विषय आहे, समाजशास्त्र आहे, त्यांना या ठिकाणी 4 ते 6 प्रश्न हे काय केले जातात, भारताच्या नदी प्रणालीवरती विचारले जातात. म्हणून तुमचा पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, दोन्हीसाठी सुद्धा काय आजचं लेक्चर आपलं खूप महत्त्वाचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी पहिला प्रश्न पहा, काय विचारलंय, गंगा नदीचा उगम कोणत्या हिमनदीमधून होतो. मग गंगा नदीचा उगम कोणत्या हिमनदीतून होतो, याच्यासाठी आपल्याला ऑप्शन दिलेत पहा, यमुनोत्री, गंगोत्री, सियाचीन आणि पिंडारी. तर यापैकी गंगोत्री या हिमनदीमधून काय होतो, गंगा नदीचा उगम होतो. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न विचारला जातो की गंगा नदी ही कोणत्या राज्यामध्ये उगम पावते. तर ही कोणत्या राज्यामध्ये, तर ही उत्तराखंडमधील उत्तर काशी जिल्ह्यामध्ये काय उगम पावते. ठीक आहे, महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि त्या ठिकाणी गंगोत्रीची उंची किती आहे याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग 7010 मीटर ही काय आहे, गंगोत्रीची उंची आहे, लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की हिमालयामध्ये उगम पावल्यानंतर गंगा नदीला कोणत्या नावाने ओळखलं जातं. मग हिमालयामध्ये तिला कोणत्या नावाने ओळखलं जातं, तर त्या ठिकाणी तिला भागीरथी नावाने ओळखलं जातं. म्हणजे गंगा नदीला सुरुवातीला कोणत्या नावाने ओळखलं जातं, तर ते भागीरथी नदी या नावाने ओळखलं जातं. त्याच्यानंतर पहा, देवप्रयाग या ठिकाणी अलकनंदा व भागीरथी या 2 नद्यांचा संगम होतो आणि तिथून पुढच्या प्रवाहाला काय म्हणतात, गंगा असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग प्रश्न विचारला जातो की अलकनंदा व भागीरथी या 2 नद्यांचा संगम कुठे होतो, तर तो कुठे होतो, देवप्रयाग या ठिकाणी होतो. किंवा दुसरा असा प्रश्न विचारला जातो की देवप्रयाग या ठिकाणी कोणत्या 2 नद्यांचा संगम होतो. मग तिथं कोणत्या 2 नद्यांचा संगम होतो, अलकनंदा व भागीरथी या 2 नद्यांचा संगम होतो आणि तिथून पुढे त्या प्रवाहाला काय म्हणतात, तर गंगा म्हणतात. म्हणजे हे सगळं गंगा नदीच्या बाबतीत काय महत्त्वाचे प्रश्न आहेत की जे आपल्याला परीक्षेमध्ये काय केले जातात, वारंवार या ठिकाणी विचारले जातात. ठीक आहे. पुढे जाऊया मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2 काय विचारले पहा, ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते. आता काय विचारलंय की ब्रह्मपुत्रा जी नदी आहे त्या नदीला तिबेटमध्ये कोणत्या नावाने ओळखतात. मग तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीला कोणत्या नावाने ओळखतात, तर स्तांगपो नावाने ओळखलं जाते. ठीक आहे. आता बाकीचे पर्याय सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. मग या ठिकाणी अजून आपल्याला प्रश्न विचारला जातो की ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो, तर हा कुठे होतो, तिबेटमधील मान सरोवराजवळ काय होतो, हा ब्रह्मपुत्रा नदीचा उगम होतो. आणि हे हिमालयाच्या कोणीकडे आहे, तर हिमालयाच्या उत्तरेकडे आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, हिमालयाच्या उत्तरेकडील तिबेटमधल्या मान सरोवराजवळ काय होतो, ब्रह्मपुत्रा नदीचा उगम होतो. त्याच्यानंतर इथं बघा, इथं दिहंग ऑप्शन आहे, दिहंग असते किंवा दिहांग असते. ठीक आहे. मग या नदीला दिहंग किंवा दिहांग कुठं म्हटलं जातं, तर ही भारतामध्ये कोणत्या राज्यातून प्रवेश करते, तर अरुणाचल प्रदेश राज्यामधून काय करते, ही ब्रह्मपुत्रा नदी भारतामध्ये प्रवेश करते आणि त्या ठिकाणी तिला दिहंग म्हणा किंवा दिहांग म्हणा या नावाने काय केलं जातं, ओळखलं जातं. दिहंग म्हणा किंवा यात हला काय असतो, एक काना असतो, दिहांग या नावाने काय केलं जातं, तिला अरुणाचल प्रदेशमध्ये ओळखलं जातं. त्याच्यानंतर ती काय करते, आसामच्या मैदानी प्रदेशामध्ये आल्यावर आसाममध्ये तिला काय म्हणतात, तर आसाममध्ये त्या नदीला ब्रह्मपुत्रा म्हणतात. आणि जमुना कुठं म्हणतात, तर या नदीला पुढे ज्यावेळेस ती बांगलादेशमध्ये प्रवेश करते त्या ठिकाणी तिला काय म्हटलं जातं, जमुना म्हणलं जातं. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, परीक्षेमध्ये याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. आणि शेवटी बघा, बांगलादेशमध्ये प्रवेश केल्यावर तिला काय म्हणतात, जमुना म्हणतात. आणि पुढे जाऊन ती काय होती, गंगा नदीला मिळते. ब्रह्मपुत्रा नदी पुढे जाऊन कुठे मिळते, गंगा नदीला मिळते. आणि गंगा आणि ब्रह्मपुत्रा दोन्ही नद्या एकत्र जाऊन कुठे मिळतात, तर त्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. आता अजून एक इथं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की जगामधील सगळ्यात मोठं नदी पात्रातील बेट कोणतं आहे. मग जगामधील सगळ्यात मोठं नदी पात्रातील बेट कोणतं आहे, तर ते माजुली हे बेट आहे. पुढचा प्रश्न विचारला जातो की जगातील सगळ्यात मोठं माजुली हे बेट कोणत्या नदीच्या पात्रामध्ये आहे. मग हे कोणत्या नदीच्या पात्रामध्ये आहे, तर हे ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रामध्ये. आणि कोणत्या राज्यामध्ये आहे हे बेट, तर हे बेट आसाम राज्यामध्ये आहे. ठीक आहे.
खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. या माजुली बेटावरती सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये भरपूर वेळेस काय केलेले आहेत, प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 3 नंबर काय विचारले पहा, दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती? खूप वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी, किंवा हाच प्रश्न असा सुद्धा विचारला जातो की महाराष्ट्रामधील सर्वात लांब नदी किंवा दख्खनच्या पठारावरील सर्वात लांब नदी, ह्या तिन्ही प्रकारे आपल्याला काय केला जातो, हा प्रश्न विचारला जातो. मग ही नदी कोणती आहे, तर ही नदी गोदावरी आहे. ठीक आहे, या नदीची एकूण लांबी किती आहे, तर 1465 किलोमीटर ही काय आहे, गोदावरीची लांबी आहे. गोदावरीला दुसरं काय नाव म्हणतात, तर गोदावरीलाच काय म्हणतात, दक्षिण गंगा म्हणतात किंवा वृद्ध गंगा म्हणतात. याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत की खालीलपैकी कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणतात किंवा खालीलपैकी कोणत्या नदीला वृद्ध गंगा म्हणतात. तर ते कोणत्या नदीला म्हणतात, गोदावरी नदीला म्हणतात. का म्हणतात बरं, तर लांबी व तिच्या विस्तीर्ण खोऱ्यामुळे याला काय म्हणतात, दक्षिण गंगा म्हणतात. आणि वृद्ध गंगा काय म्हणतात, तर या नदीच्या पावित्र्यामुळे तिला काय म्हटलं जातं, वृद्ध गंगा सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 4, भारतातील कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? आता बघा, भारतातील नद्या कशा आहेत, एकतर पश्चिम वाहिनी आहेत किंवा मग कशा आहेत, पूर्व वाहिनी आहेत. या दोन्ही नद्यावरती आपल्याला वारंवार प्रश्न विचारला जातो. मग इथं विचारलं की भारतातली पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? ऑप्शन दिलेत, महानदी, नर्मदा, कावेरी आणि गोदावरी. मग यापैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे, तर ती नर्मदा आहे. मग प्रश्न विचारला जातो की नर्मदा नदीचा उगम खालीलपैकी कोठे होतो? मग नर्मदा नदीचा उगम कुठे होतो, तर तो अमरकंटक या ठिकाणी होतो. हे अमरकंटक कोणत्या राज्यामध्ये आहे, तर हे मध्य प्रदेशामध्ये आहे. म्हणजे नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशातील अमरकंटक या ठिकाणी होतो. आणि प्रश्न अजून असाही विचारला जातो की नर्मदा नदीचा उगम कोणत्या 2 पर्वताच्या दरम्यान होतो? तर कोणत्या 2 पर्वताच्या दरम्यान होतो? विंध्य आणि सातपुडा या 2 पर्वताच्या दरम्यान काय होतो, नर्मदा नदीचा उगम होतो. पुढे अजून एक प्रश्न विचारला जातो की नर्मदा नदी कोणत्या राज्यामधून वाहते? मग नर्मदा नदीचा उगम कुठं होतोय पहा, मध्य प्रदेशमध्ये होतोय. त्याच्यानंतर ती महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यामधून काय होते, पश्चिमेकडे वाहत जाते. म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते, म्हणून तिला काय म्हटलं जातं, पश्चिम वाहिनी नदी म्हटलं जाते. ठीक आहे, अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की या नर्मदा नदीने महाराष्ट्र आणि गुजरातची किती किलोमीटरची सीमारेखा निश्चित केली आहे? तर किती किलोमीटरची सीमारेखा निश्चित केली आहे, तर ती 54 किलोमीटरची सीमारेखा निश्चित केलेली आहे. कशाने, या नर्मदा नदीने. ठीक आहे, आणि अजून सगळ्यात महत्त्वाचं की भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे, हाही प्रश्न विचारला जातो. मग भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे, तर ती नर्मदा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते? मग नर्मदा नदी कशामधून वाहते, खचदरीमधून वाहते. आणि नर्मदा नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते, तर ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. आणि ती ज्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळते त्या ठिकाणी, आता नदी समुद्राला जाऊन मिळते त्या ठिकाणी बघा, काही नद्या काय करतात, त्रिभुज प्रदेश तयार करतात. म्हणजे ज्या सगळ्या पूर्व वाहिनी नद्या आहेत त्या काय करतात, त्रिभुज प्रदेश निर्माण करतात. आणि ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्या काय करतात, त्यांच्या मुखाशी खाडी तयार करतात. मग नर्मदा नदी काय आहे, पश्चिम वाहिनी आहे, म्हणून ती तिच्या मुखाशी काय करते, खाडी तयार करते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, प्रश्न विचारलेला आहे. आणि अजून एक महत्त्वाचं, या नर्मदा नदीवरती भारतातला प्रसिद्ध असा सरदार सरोवर प्रकल्प उभारलेला आहे. याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो की सरदार सरोवर कोणत्या नदीवरती आहे? मग हा कोणत्या नदीवरती आहे, हा नर्मदा नदीवरती आहे. मग मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल, एका प्रश्नापासून आपण जवळपास तुमचे परीक्षेमध्ये विचारणारे किती प्रश्न तयार केलेत, 10 प्रश्न तयार केलेत. याच्या बाहेर नर्मदा नदीवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाणार नाही. ठीक आहे, म्हणून तुम्हाला आपण काय करतो बाबा, की प्रत्येक शब्द, प्रत्येक कन्सेप्ट तुमचे काय करतो आपण या ठिकाणी क्लिअर करतो की याच्यावरती पुढचा प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो. पुढे बघा, अलकनंदा आणि भागीरथी नद्यांचा संगम कुठे होतो? बघा, पहिल्या प्रश्नामध्येच तुम्हाला मी स्पष्टीकरण दिलं होतं की अलकनंदा आणि भागीरथी या नद्यांचा संगम कुठे होतो, तर तो संगम देवप्रयाग या ठिकाणी होतो. ठीक आहे, परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहे. ठीक आहे, आणि यांचा दोघांचा संगम झाल्यानंतर देवप्रयाग पासून पुढे जो प्रवाह आहे त्या प्रवाहाला कोणत्या नावाने ओळखलं जातं, तर त्या प्रवाहाला गंगा या नावाने ओळखलं जातं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सगळ्या पद्धतीने काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. भारतातील सर्वात मोठा नदीवरील त्रिभुज प्रदेश कोणता? आता भारतातील सगळ्यात मोठा नदीवरील त्रिभुज प्रदेश, या त्रिभुज प्रदेशालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात, तर डेल्टा म्हणतात. काय म्हणतात, डेल्टा म्हणतात. ठीक आहे, मग हा कोणता आहे असं विचारलं आपल्याला, तर मग हा कोणता आहे त्रिभुज प्रदेश, तर हा सुंदरबन त्रिभुज प्रदेश. हा काय आहे, भारतातील सर्वात मोठा आहे. पण आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या,
हा सुंदरबन त्रिभुज प्रदेश जो आहे हा भारतातील तर सगळ्यात मोठा आहेच, परंतु हा जगातील सुद्धा सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. मग पुढचा प्रश्न तुम्हाला असं विचारू शकतात, ह्या भारतातील ऐवजी तुम्हाला काय करतील, जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता, मग तो कोणता आहे, तर तो सुंदरबन त्रिभुज प्रदेश आहे. हा सुंदरबन त्रिभुज प्रदेश कोणत्या नद्यामुळे तयार झाला याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग हा कोणत्या नद्यामुळे तयार झालेला आहे, तर ह्या गंगा आणि ब्रह्मपुत्रा या दोन नद्यांच्या मुखाशी तयार झालेला त्रिभुज प्रदेश आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सगळ्या पद्धतीने काय करायची, तयारी करायची आहे. पुढे एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना आहे मित्रांनो, आपण महा टीईटी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही तुमच्या महा टीईटीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल, तर तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील, त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या महा टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. आणि या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील, तर त्या तुम्हाला उत्तर सूचीसहित भेटतील. म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्नांची किंवा प्रत्येक प्रश्नपत्रिकेची शेवटी तुम्हाला काय दिली जाईल, उत्तर सूची सुद्धा दिली जाईल. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला अभ्यास करण्यासाठी आपण फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा देतोय. मग यामध्ये मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास, भूगोल, गणित, बुद्धिमत्ता ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय IMP अशा नोट्स असतील. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की जे काही शालेय पुस्तकं आहेत त्या शालेय पुस्तकामधले सुद्धा आपल्याला भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. मग ते इयत्ता 4थी असेल, इयत्ता 5वी, इयत्ता 6वी, इयत्ता 7वी हे सगळ्या शालेय पुस्तकांच्या तुम्हाला काय केल्या जातील, नोट्स दिल्या जातील. मग त्यामध्ये इयत्ता 4थी ते 8वीचा इतिहास असेल, 4थी ते 8वीचा भूगोल असेल, 4थी ते 8वीचं राज्यशास्त्र असेल आणि 4थी ते 8वीचं विज्ञान सुद्धा असेल. मग परीक्षेमध्ये जर तुम्ही एवढ्याच मटेरियलचा अभ्यास केला तरी तुम्ही किती मार्क घेऊ शकता, तर त्या ठिकाणी तुम्ही 100 पेक्षा जास्त मार्क म्हणजे 100+ मार्क त्या ठिकाणी काय तुम्ही अगदी सहज घेऊ शकता. ठीक आहे, मग याची किंमत किती आहे मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे, 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटणार आहे. मग हे 139 रुपये पाठवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉट्सअपला आपला नंबर आहे 96 89 14 16 30. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, एक मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. काय मेसेज करायचा आहे की स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. मग त्या ठिकाणी तुम्हाला स्कॅनर पाठवला जाईल. त्या स्कॅनरवरती तुम्हाला फक्त आणि फक्त 139 रुपये पाठवायचे. आणि आता पैसे स्कॅनरवरतीच का पाठवायचे, तर स्कॅनरवरती पैसे पाठवणं काय असतं, सोपं असतं, सुरक्षित असतं आणि आपले पैसे चुकून दुसऱ्या व्यक्तीला जाण्याचा धोकाही त्या ठिकाणी राहत नाही. त्याच्यानंतर काही जणांना स्कॅनरवरती पैसे पाठवता येत नाहीत. मग तुम्ही आपला हा जो नंबर आहे 96 89 14 16 30 या नंबरवरती जरी 139 रुपये पाठवले तरी चालेल. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, पेमेंट केल्यावरती त्याचा एक काय करायचा, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट मला काय करायचा आहे, व्हॉट्सॲपवरती पाठवायचा आहे. व्हॉट्सॲपला तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला व्हॉट्सॲपवरतीच काय केलं जाईल, हे संपूर्ण स्टडी मटेरियल PDF फाईलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला काय केलं जाईल, पाठवून दिलं जाईल. ठीक आहे, पुढे जाऊया. 7 नंबर, गोदावरी नदीचा उगम कुठं होता. आता बघा हे प्रश्न आपण पाहिलेला आहे. कुठं पाहिला होता हा प्रश्न, आपण महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये पाहिला होता. परंतु महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्र काय भारताच्या बाहेर आहे का, नाही. मग हा प्रश्न तुम्हाला भारताच्या भूगोलमध्ये सुद्धा काय केला जाऊ शकतो, विचारला जाऊ शकतो. म्हणजे महाराष्ट्राच्या नदी प्रणालीमध्ये जशी गोदावरी नदी येते तशी ती भारताच्या नदी प्रणालीमध्ये सुद्धा काय होते, गोदावरी नदी येते. कारण ती भारतातील दुसऱ्या क्रमांकाची काय सगळ्यात मोठी नदी आहे. म्हणजे गंगा नदीनंतर जर महत्त्वाची नदी कोणती असेल तर ती कोणती नदी आहे, गोदावरी नदी आहे. मग ती जशी महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाची आहे तशीच ती काय आहे, भारताच्या दृष्टीने सुद्धा काय महत्त्वाचे आहे. मग गोदावरी नदीचा उगम कुठं होतो, तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो. त्र्यंबकेश्वरमध्ये कोणत्या पर्वतामध्ये होतो, तर ब्रह्मगिरी पर्वतावरती होतो. किंवा या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच वेळेस सह्याद्री हे सुद्धा ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं असू शकते. ठीक आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं कुठं उगम होतो, सह्याद्री पर्वतामध्ये होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर गोदावरी नदी महाराष्ट्रातून पुढे कोणत्या राज्यामध्ये जाते, तेलंगणामध्ये जाते. आणि त्याच्यानंतर आंध्र प्रदेशामधून ते काय होते, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. कुठं जाऊन मिळते, बंगालच्या उपसागराला. ठीक आहे, पुढे बघा, सिंधू नदीच्या उपनद्यांचा क्रम उत्तर ते दक्षिण कोणता आहे. बघा सिंधू नदीच्या काय आहेत, महत्त्वाच्या अशा 5 उपनद्या आहेत आणि या 5 नद्यांचा क्रम
मग तो उत्तर ते दक्षिण किंवा दक्षिण ते उत्तर असा क्रम आपल्याला परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो. मग या 5 नद्यांचा उत्तरेकडून क्रम कोणता आहे, तर तो पहिलाच आहे झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. या 5 नद्या काय आहेत, सिंधू नदीच्या उपनद्या आहेत आणि हा त्यांचा काय उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आहे. मग सगळ्यात उत्तरेकडील नदी कोणती आहे, तर ती झेलम आहे आणि सगळ्यात दक्षिणेकडील उपनदी कोणती आहे, सतलज आहे. ठीक आहे, हे तुम्हाला क्रम लक्षात ठेवायचे मित्रांनो. आणि तुम्हाला क्रम लक्षात ठेवायचे, तुम्हाला एक सोपी पद्धत सांगू का, तुम्हाला दक्षिणेकडली आणि उत्तरेकडली ही एक महत्वाची नदी लक्षात ठेवायची. कोणती, उत्तरेकडे म्हणजे काश्मीरमधून कोणती नदी आहे, झेलम नदी आहे आणि दक्षिणेकडून कोणती नदी आहे, सतलज नदी आहे. म्हणजे हे लक्षात ठेवायचं, उत्तरे कोणती आहे, झेलम आहे आणि दक्षिणेकडे कोणती आहे, सतलज आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, यांच्या मध्यभागी कोणती नदी आहे, तर ही रावी आहे. बघा, रावी नदी ही 2 अक्षरीच पर्याय आहे. बाकीच्या सगळ्या नद्या 3 अक्षरी आहेत, ही 4 अक्षरी आहे. पण रावी काय आहे, 2 अक्षरी आहे. मग लहान शब्द कुठे घ्यायचा, मध्ये घ्यायचा. उत्तरेला झेलम घ्यायची आणि दक्षिणेला सतलज घ्यायची. एवढं जर तुम्ही पाठ ठेवलं तर हे बाकीचा क्रम तुमचा काय होईल, आपोआप त्या ठिकाणी लागून जाईल. ठीक आहे, मग ह्या 5 नद्या पहा, सिंधू नदीला कोणत्या किनाऱ्याने मिळतात, तर डाव्या किनाऱ्याने मिळतात. आणि या 5 नद्यांच्या प्रदेशालाच काय म्हटलं जातं, पंजाब म्हटलं जातं. मग पंजाब म्हणजे काय, तर पंजाब म्हणजे 5 नद्यांचा प्रदेश. हे पण लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये सरळ सरळ प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, पुढे बघा 8-9 नंबर, अमरकंटक पर्वतातून कोणती नदी उगम पावते. कुठं, अमरकंटक पर्वतामध्ये. आत्ताच तुम्हाला नर्मदा नदीमध्ये सांगितलं होतं, पश्चिम वाहिनी नदी कोणती, तर नर्मदा. मग त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं मी, नर्मदा नदीचा उगम कुठं होतो, तर तो अमरकंटक या ठिकाणी होतो. अमरकंटक हे कोणत्या राज्यामध्ये आहे, तर मध्य प्रदेशातील मैकल पर्वतावरील हे काय आहे, एक महत्वाचं ठिकाण आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ही जी नर्मदा नदी आहे ही काय होती, तर या मैकल पर्वतरांगेच्या पश्चिमेकडे उगम पावते. आणि याच ठिकाणी या अमरकंटकच्याच बघा पश्चिमेला काय होती, नर्मदा नदी उगम पावती आणि याच्या उत्तरेला शोण नदी उगम पावते. आता हिला सोन पण म्हणतात आणि शोण पण म्हणतात. ठीक आहे, दोन्ही एकाच नदीचे नाव आहेत, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सोन पण म्हणतात आणि शोण पण म्हणतात. ही अमरकंटकच्या उत्तरेला उगम पावते आणि नर्मदा नदी अमरकंटकच्या पश्चिमेला उगम पावते. म्हणजे दोन्ही नद्या काय होत आहेत, एकाच ठिकाणी उगम पावत आहेत. ही नदी पश्चिम वाहिनी आहे आणि ही नदीवर उत्तरेकडे वाहत जाऊन काय होते, ती यमुना नदीला मिळते. ठीक आहे, सॉरी यमुना नाही, गंगा नदीला मिळते. पुढे बघा प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची डाव्या बाजूने मिळणारी उपनदी आहे. बघा लगेच प्रश्न आहे, गंगा नदीची डाव्या बाजूने मिळणारी उपनदी, मग ती कोणती आहे, सोन आहे किंवा तिलाच काय म्हटलं जातं, शोण म्हटलं जातं. दोन्ही नावं एकाच नदीची आहेत, उच्चाराचा फरक आहे, फक्त एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मग डाव्या बाजूने मिळणारी उपनदी नाही असं विचारलं होतं बरं का आपल्याला. मग ही शोण नदी कोणत्या बाजूने मिळते गंगा नदीला, तर ही उजव्या बाजूने मिळते. कोणत्या बाजूने मिळते, उजव्या बाजूने. मग गंगा नदीला डाव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या लक्षात ठेवायच्या कोणत्या आहेत, रामगंगा आहे, गोमती आहे, घागरा आहे, गंडक आहे आणि कोसी आहे. या कोसीला काय म्हटलं जातं, बंगालचे दुखाश्रू, सॉरी बंगालचे नाही, बिहारचे दुखाश्रू हे कोणत्या नदीला म्हणतात, प्रश्न विचारला जातो. मग हे कोणत्या नदीला म्हणतात, कोसी नदीला म्हणतात. कोसी आणि ह्या गंडक नद्या ह्या त्यांच्यामध्ये येणाऱ्या भीषण अशा पुरासाठी प्रसिद्ध आहेत आणि ह्या नद्या पात्र बदलण्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहेत. मग प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणती नदी पात्र बदलण्यासाठी प्रसिद्ध आहे. मग कोणती आहे, गंडक आहे आणि कोसी आहे. कोसी नदीलाच काय म्हणतात, बिहारचे दुःखाश्रू म्हणतात, कारण त्या ठिकाणी ती काय करते, भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण करते. आता ह्या झाल्या डाव्या किनाऱ्यावरून. मग गंगा नदीला उजव्या किनाऱ्यावरून मिळणारी महत्वाची नदी कोणती आहे, शोण आहे. आणि दुसरी महत्वाची नदी कोणती आहे, तर ती यमुना आहे. या 2 नद्या लक्षात ठेवायच्या. या 2 नद्या काय होतात, उजव्या किनाऱ्यावरून मिळतात. बाकी सगळ्या महत्वाच्या नद्या कोणत्या किनाऱ्यावरून मिळतात, तर त्या डाव्या किनाऱ्यावरून मिळतात. ठीक आहे, पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 11, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते. मग खाऱ्या पाण्याचं सगळ्यात मोठं सरोवर कोणते भारतामधलं, तर ते चिल्का आहे. हे चिल्का कोणत्या राज्यामध्ये आहे, तर चिल्का हे ओडिशा राज्याच्या किनारपट्टीवर स्थित आहे. ठीक आहे, हे पुलिकत सरोवर कुठे आहे, तर हे पुलिकत सरोवर सुद्धा खाऱ्या पाण्याचं आहे. सांबर सुद्धा खाऱ्या पाण्याचं आहे, वेमनाड सुद्धा खाऱ्या पाण्याचं आहे. मग पुलिकत सरोवर कोणत्या राज्याच्या सीमेवरती आहे, तर हे आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या 2 राज्याच्या सीमेवरती आहे. सांबर सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे, तर हे राजस्थानच्या वाळवंटामध्ये आहे आणि हे मिठासाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे, भारतातील सगळ्यात मोठं मीठ उत्पादक कोणतं आहे, तर हे सांबर सरोवर आहे. त्याच्यानंतर वेम्बनाड हे कोणत्या राज्यामध्ये आहे,
तर हे केरळ राज्यामध्ये आहे. आणि वेम्बनाड हे भारतातील सगळ्यात मोठं कायल आहे. भारतातील सगळ्यात मोठं कायल आहे. ह्या कायललाच काय म्हटलं जातं, तर कायललाच पश्चजल असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, पश्चजल असं सुद्धा म्हटलं जातं. मग हे भारतातील सगळ्यात मोठं पश्चजल आहे किंवा कायल आहे. हे कोणत्या राज्यामध्ये आहे, तर केरळमध्ये आहे. ठीक आहे, याच्यावरती वारंवार परीक्षेत प्रश्न विचारलेले आहे. ठीक आहे, पुढे पहा 12 नंबर, नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे. मग नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवरती आहे, तर ते कृष्णा नदीवरती आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे हे, तर हे नागार्जुन धरण तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या 2 राज्याच्या काय आहे, सीमेवरती आहे. ठीक आहे, पुढे बघा प्रश्न क्रमांक 13, भारताची प्रमाणवेळ ठरवणारे रेखावृत्त कोणत्या नदीच्या खोऱ्याजवळून जाते. मग भारताची प्रमाणवेळ ठरवणारे रेखावृत्त कोणत्या नदीच्या खोऱ्याजवळून जाते, तर हे गंगा नदीच्या खोऱ्याजवळून जाते. पुढचा प्रश्न विचारला जातो की भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते. मग कोणत्या रेखावृत्तावरून, तर 82.5 अंश पूर्व रेखावृत्तावरून. ठीक आहे, 82.5 अंश पूर्व रेखावृत्तावरून. किंवा हेच कसं लिहिलं जातं, तर हे 82 अंश 30 सेकंद असं लिहिलं जातं. ठीक आहे, हे दोन्ही एकच आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, हे रेखावृत्त कोणत्या शहराजवळून जातं याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग उत्तर प्रदेशामधल्या मिर्झापूर शहराजवळून काय होतं, हे रेखावृत्त जातं आणि याच्यावरून काय केलेलं आहे, भारताची प्रमाणवेळ ठरवली जाते. ठीक आहे, पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 14, तुंगभद्रा ही कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे. मग तुंगभद्रा ही कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे, तर ती कृष्णा नदीची प्रमुख उपनदी आहे. आणि ही तुंगभद्रा नदी कोणत्या राज्यामध्ये उगम पावते, तर ही कर्नाटक राज्यामध्ये उगम पावते आणि कर्नाटकमधील ही महत्त्वाची नदी आहे. ठीक आहे, त्याचबरोबर कृष्णा नदीची सर्वात मोठी उजव्या बाजूने मिळणारी, कृष्णा नदीला उजव्या बाजूने मिळणारी सगळ्यात मोठी उपनदी कोणती आहे, तर ही तुंगभद्रा आहे. ठीक आहे, पुढे जाऊया प्रश्न क्रमांक, आता अजून इथे एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो या तुंगभद्रा नदीवरती, की या तुंगभद्रा नदीच्या काठावरती हम्पी हे शहर वसलेलं होतं. आणि हम्पी हे शहर काय, प्राचीन विजयनगर साम्राज्याची राजधानी होती. म्हणजे तुम्हाला इथं डबल प्रश्न विचारला जातो की विजयनगर साम्राज्याची राजधानी कोणती होती, तर ती हम्पी होती. आणि हम्पी हे शहर कोणत्या नदीच्या काठावरती आहे, तर हम्पी हे शहर तुंगभद्रा नदीच्या काठावरती आहे. ठीक आहे, पुढे पहा 15 नंबर, ब्रह्मपुत्रा ही भारतातून कोणत्या राज्यामधून प्रवेश करते. तुम्हाला मागच स्पष्टीकरण सांगितलं तुम्ही, ब्रह्मपुत्रा नदी ही भारतामध्ये कोणत्या राज्यामधून प्रवेश करते, तर ती अरुणाचल प्रदेश राज्यामधून प्रवेश. कोणत्या देशातून येते, तर ती तिबेटमधून किंवा चीनमधून भारतामध्ये प्रवेश करते. अरुणाचल प्रदेशमध्ये तिला कोणत्या नावाने ओळखलं जातं, दिहंग किंवा दिहांग या नावाने तिला ओळखलं जातं. त्यानंतर ती काय होते, आसामच्या मैदानी भागामध्ये प्रवेश करते आणि त्या ठिकाणी तिला काय म्हटलं जातं, आसामच्या मैदानी भागामध्ये तिला ब्रह्मपुत्रा म्हटलं जातं. ठीक आहे, पुढे जाऊया 16 नंबर, कावेरी नदीच्या पाणी वाटपावरून कोणत्या 2 राज्यामध्ये वाद आहे. मग हा कोणत्या 2 राज्यामध्ये वाद आहे, तर हा कर्नाटक आणि तामिळनाडू या 2 राज्यामध्ये कावेरी नदीच्या पाणी वाटपावरून वाद आहे. आणि कावेरी नदीचा उगम कोणत्या टेकड्यामध्ये होतो याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग कोणत्या टेकड्यावरती होतो, तर ब्रह्मगिरी टेकड्यामध्ये कावेरी नदीचा उगम होतो. कावेरी नदी ही दक्षिण भारतामधली सगळ्यात महत्त्वाची नदी आहे. जर प्रश्न विचारला की दक्षिण भारतामधील सगळ्यात महत्त्वाची नदी कोणती, तर आपलं उत्तर काय येतंय, कावेरी नदी येते. बऱ्याच ठिकाणी या कावेरी नदीला दक्षिण गंगा सुद्धा ओळखलं जातं. जसं आपण गोदावरीला दक्षिण गंगा म्हणतो तसं ते खाली काय म्हणतात, एकदम साऊथमध्ये त्या नदीला ते दक्षिण गंगा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे, मग जर तुम्हाला खालीलपैकी दक्षिण गंगा कोणती असा प्रश्न विचारला आणि जर तिथं गोदावरी ऑप्शन नसेल तर तुम्ही कावेरी उत्तर लिहायचं आहे. गोदावरी ऑप्शन असेल तर गोदावरी लिहायचं आणि गोदावरी जर पर्याय दिलेला नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कावेरी उत्तर लिहावं लागेल. ठीक आहे, महानदीचा उगम कोठे होतो. मग महानदीचा उगम कुठं होतो असं विचारलं आपल्याला, तर महानदीचा उगम कुठं होतो, तर तो सिंहावा या ठिकाणी होतो. ठीक आहे, महानदी ही काय आहे, पूर्व भारतातील एक महत्त्वाची नदी आहे. या नदीचा उगम छत्तीसगड राज्यामधील सिंहावा टेकड्यावरती होतो. आणि ही महानदी कोणत्या राज्यामधून वाहत जाऊन, तर ही ओडिशा राज्यामधून वाहत जाऊन काय होते, बंगालच्या उपसागराला मिळते. या महानदीवरती भारतातील सगळ्यात लांबीचं धरण आहे ते म्हणजे कोणतं धरण आहे, तर हिराकूड धरण. ठीक आहे, हे काय आहे, भारतामधील सगळ्यात लांबीचं धरण आहे. ते कोणत्या नदीवरती आहे, तर ते याच महानदीवरती आहे. ठीक आहे, पुढे जाऊया 18 नंबर, सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवरती आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलंय कोणत्या नदीवरती आहे, हा नर्मदा नदीवरती बांधलेला आहे. नर्मदा नदीवरती कोणत्या गुजरात राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पहा,
तर हा नवसारी आणि नर्मदा जिल्ह्यातला प्रकल्प आहे। आणि प्रश्न विचारला जातो की नर्मदा नदीवरील सरदार सरोवर या प्रकल्पाचा फायदा कोणत्या राज्यांना होतो, तर हा गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या 3 राज्यांना काय होतो, याचा फायदा होतो। ठीक आहे, पुढे जाऊया 19 नंबर, ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात जगातील सर्वात मोठे नदी बेट कोणते आहे। मग ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रामधील जगातील सगळ्यात मोठं नदीचं बेट कोणतं आहे किंवा बेट कोणतं आहे, तर ते माजुली बेट आहे। अलीकडेच या माजुली बेटाला एक स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित केलेला आहे। हे कोणत्या राज्यामध्ये आहे, तर हे आसाम राज्यामधलं बेट आहे। ठीक आहे, पुढे जाऊया, एक छोटीशी सूचना मित्रांनो, आपण महा TET 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड कोर्स या ठिकाणी सुरू केलेला आहे। मग आपल्या या रेकॉर्डेड कोर्समध्ये कोणते विषय असतील, तर या ठिकाणी महा TETचे सगळ्यात महत्त्वाचे 2 विषय म्हणजेच बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण हे 2 विषय तुम्हाला या ठिकाणी काय केले जातील, आपल्या रेकॉर्डेड कोर्समध्ये शिकवले जातील। मग हा कोर्स तुम्हाला कोणासाठी उपयुक्त असणार आहे, तर ज्यांना पेपर 1 द्यायचा आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे, ज्यांना पेपर 2 द्यायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे। हे 2 विषय परीक्षेमध्ये आपल्याला किती मार्काला आहेत, तर 60 मार्काला आहेत। मग 60 पैकी आपण काय करतोय, 50 पेक्षा जास्त मार्काचे काय करतोय, या ठिकाणी तुम्हाला 100% गॅरंटी देतोय किंवा हमी देतोय। ठीक आहे, मग आपल्या लेक्चरचं, आपल्या बॅचचं स्वरूप कसं असणार आहे, तर ही रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असणार आहे। मग याच्यामधले जे लेक्चर आहेत हे तुम्ही तुमच्या वेळेनुसार केव्हाही पाहू शकता आणि कधीही पाहू शकता। त्याचबरोबर एखादं लेक्चर तुम्ही पुन्हा पुन्हा पाहू शकता, म्हणजे तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्ही ते लेक्चर काय करू शकता, पाहू शकता। मग बॅचचं स्वरूप काय असेल, तर या ठिकाणी तुम्हाला या दोन्ही विषयाचे काय असणार आहेत, प्रत्येक प्रकरणानुसार काय असतील, लेक्चर असतील। त्याच्यानंतर तुम्हाला या दोन्ही विषयाच्या प्रत्येक प्रकरणानुसार काय असतील, स्पेशल नोट्स असतील आणि प्रत्येक प्रकरणानुसार तुमचे काय असेल त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट सुद्धा असेल। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी बघा आपण 3 टप्प्यामधून तुमचा अभ्यास घेतोय। एक तर तुमच्या बेसिक गोष्टी क्लिअर करतोय, तुमच्या अवघड संकल्पना, सोप्या संकल्पना क्लिअर करतोय। दोन्ही संकल्पना आपण या ठिकाणी काय करतोय, तुमच्या क्लिअर करतोय। त्याच्यानंतर तुम्हाला स्पेशल नोट्स देतोय आणि त्याच्यानंतर तुमचा अभ्यास किती झाला हे पाहण्यासाठी आपण त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट सुद्धा देत आहोत। ठीक आहे, मग याची किंमत किती आहे मित्रांनो, तर फक्त 1000 रुपये किंमत आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा आपली स्पेशल ऑफर चालू आहे। मग स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपला कोर्स जॉईन केला तर हा तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला पडणार आहे, 499 रुपयाला तुम्हाला हा कोर्स पडणार आहे। आता हे 499 रुपये जर तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट केलं तर यामध्ये 24 रुपये ॲप्लिकेशनची फीस वाढते आणि अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी किती रुपये पेमेंट करावं लागतं, ॲप्लिकेशनमध्ये 523 रुपये पेमेंट करावं लागतं। ॲप्लिकेशनचं नाव काय आहे आपल्या, तर NG क्लासेस या नावाने ॲप्लिकेशन आहे। तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरती सर्च करू शकता किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल, किंवा तुम्ही जर मला या व्हॉट्सॲप नंबरवरती जर मेसेज केला की सर आम्हाला ॲप्लिकेशनची लिंक पाठवा, तर त्या ठिकाणी तुम्हाला लिंकसुद्धा पाठवली जाईल। ठीक आहे, त्याचबरोबर बऱ्याच लोकांना काय होत आहे की ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करायला जमत नाही। मग जर तुम्ही या नंबरवरती पेमेंट केलं 96 89 14 16 30 या नंबरवरती किती पेमेंट करायचं, तुम्हाला फक्त 499 पेमेंट करायचं आहे। तुम्ही जर या नंबरवरती 499 रुपये पेमेंट केलं तर मी तुम्हाला काय करू शकतो, कोर्समध्ये जॉईन करू शकतो। फरक काय आहे, ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट केलं तर किती करायचं आहे, 523 करायचं आहे। या नंबरवरती केलं तर किती करायचं आहे, 499 रुपये करायचं आहे। ठीक आहे, नंबर कोणता आहे, 96 89 14 16 30 आहे। ठीक आहे, तुम्ही पेमेंट केल्याबरोबर ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट केलं तर तुम्ही एका सेकंदामध्ये काय होत आहे, आपोआप बॅचला जॉईन होत आहे। आणि या नंबरवरती केलं तर मी तुम्हाला काय 1-2-3 मिनिटाचा वेळ लागू शकतो, त्यामध्ये मी तुम्हाला जॉईन करून टाकेल। ठीक आहे, पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघा, साबरमती नदीचा उगम कोठे होतो। मग या साबरमती नदीचा उगम कुठे होतो, तर अरवली पर्वतामध्ये होतो। आणि साबरमती नदी ही काय आहे, पश्चिम भारतातील एक महत्त्वाची नदी आहे। या नदीचा उगम कुठे होतो, अरवली पर्वतामध्ये होतो। कोणत्या राज्यामध्ये होतो, तर राजस्थान राज्यामध्ये होतो। आणि त्यानंतर ही गुजरातमधून पुढे जाऊन काय होते, खंबातच्या आखातामध्ये काय होते, ही अरबी समुद्राला जाऊन मिळते। ठीक आहे, लुणी नदी कोणत्या प्रदेशामध्ये लुप्त होते, काय विचारलंय की लुणी नदी जी आहे ही नदी काय होते, कोणत्या प्रदेशामध्ये लुप्त होते। मग ही कुठं लुप्त होते, तर ही कच्छच्या रणामध्ये ही नदी काय होते, लुप्त होते। लुणी नदीचा उगम कुठं होतं हाही प्रश्न विचारला जातो। मग राजस्थान मधल्या अरवली पर्वतरांगामध्ये काय होतो, लुणी नदीचा उगम होतो आणि ती पुढे राजस्थानच्या वाळवंटातून वाहते। मग राजस्थानच्या वाळवंटामधून वाहणारी एकमेव नदी कोणती आहे, तर ती लुणी नदी आहे। आणि ही नदी काय होते, लुप्त होते, ती कुठल्या समुद्राला जाऊन मिळत नाही, हे लक्षात ठेवा। ठीक आहे, पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 22,
शिवसमुद्रम धबधबा कोणत्या नदीवरती आहे? कोणता धबधबा? शिवसमुद्रम. मग हा धबधबा कोणत्या नदीवरती आहे? तर हा कावेरी नदीवरती आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हा कर्नाटक राज्यामध्ये आहे. आणि भारतातील सर्वात जुना जलविद्युत प्रकल्प कोणता होता किंवा कोणत्या ठिकाणी सुरू केला होता? तर तो शिवसमुद्रम या ठिकाणी सुरू केला होता. प्रश्न आपल्याला विचारला जातो. ठीक आहे, पुढे जाऊया. 23 नंबर, भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? मग भारतातील सर्वात लांब धरण कोणतं आहे? तर हे हिराकूड धरण आहे. पुढचा प्रश्न विचारला जातो की हिराकूड धरण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते ओडिशा राज्यामध्ये आहे. आणि पुढचा प्रश्न विचारला जातो की हिराकूड धरण हे कोणत्या नदीवरती आहे? तर हे कोणत्या नदीवरती आहे? तर हे महानदीवरील धरण आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. 24 नंबर, पेरियार ही नदी कोणत्या राज्यातील आहे? कोणती नदी? पेरियार. मग पेरियार नदी कोणत्या राज्यामधील आहे? तर ही केरळ राज्यामधील आहे. केरळ राज्यामधील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ती पेरियार नदी आहे. पेरियार नदीवरतीच काय पहा, तर पेरियार राष्ट्रीय उद्यान आहे या नदीच्या कडीला. आणि ही नदी केरळची काय आहे? जीवनवाहिनी मानली जाते. मग प्रश्न विचारू शकतात की खालीलपैकी कोणत्या नदीला केरळ या राज्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखलं जातं? तर कोणत्या नदीला? पेरियार नदीला. पेरियार नदी काय आहे? केरळमधील सर्वात लांब नदी आहे. आणि एक इथं महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की पेरियार राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? मग पेरियार राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये असेल? तर ते केरळमध्ये आहे. ठीक आहे, पुढे पहा. 25 नंबर, बेतवा ही उपनदी कोणत्या नदीची उपनदी आहे? कोणती नदी? बेतवा नदी. मग बेतवा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ही यमुना नदीची उपनदी आहे. ही कोणत्या राज्यामधून वाहते? तर ही मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातून वाहणारी नदी आहे. आणि ही यमुना नदीची प्रमुख उजव्या बाजूची उपनदी आहे. पुढे प्रश्न आहे आपला 26 नंबर, म्हणजे आपला शेवटचा प्रश्न. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवरती आहे? कोणता प्रकल्प? सरदार सरोवर प्रकल्प हा कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? याचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे? कमेंटमध्ये सांगायचं आहे. सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. आणि एक विनंती आहे की आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना किंवा तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला नक्की शेअर करत चला. धन्यवाद मित्रांनो.